बघा मित्रांनो, आपण आता पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहे. पुढच्या टॉपिकचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ सेल. आता स्ट्रक्चर ऑफ सेलचा अभ्यास करताना आधी आपल्याला कंपोजिशन ऑफ सेल हा टॉपिक्स बघायचा आहे आपल्याला. कंपोजिशन ऑफ सेलमध्ये जर बघितलं आपण की सेल कशापासून तयार झालेली असते, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनिल्स. आता सेल ऑर्गॅनिल्समध्ये वेगळे वेगळे ऑर्गॅनिल्स आहेत. त्यामध्ये राहणार एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गॉल्जी बॉडीज असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, त्यानंतर लायसोझोम्स असतील, व्हॅक्युल्स असतील, सेंट्रिओल्स असेल, प्लांट सेल असेल, तर क्लोरोप्लास्ट असेल, अशा वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनिल्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये सुरुवातीला आपण बघणार की सेल मेम्ब्रेन. आता ह्या सेल मेम्ब्रेनला जर बघितलं आपण तर नाव दिलेलं आहे युनिव्हर्सल फीचर ऑफ सेल. आता इथं युनिव्हर्सल फीचर ऑफ सेल हे नाव का दिलं की ज्याही लिव्हिंग सेल्स असतील, त्यामध्ये मग प्रोकॅरियोटिक्स असेल, युकॅरियोटिक्स असेल, प्रत्येक लिव्हिंग सेल ही सेल मेम्ब्रेनपासूनच तयार झालेली आहेत, एक्सेप्ट व्हायरस. मग असं का की व्हायरस हा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या बाउंड्रीवर असतो. म्हणजे तो आउटसाईड द बॉडी असेल तर तो नॉन लिव्हिंग जस्ट पार्टिकल्ससारखा, परंतु होस्ट सेलमध्ये असेल तर तो लिव्हिंग सेल म्हणून ॲक्ट होतो. त्यामध्ये त्याची फक्त एक युनिक प्रॉपर्टी असते, फॉर्मेशन ऑफ रिप्लिका, म्हणजे त्याचे फक्त नंबर्स वाढतात, म्हणून तो लिव्हिंग म्हणून ओळखला जातो. की हा जो व्हायरस असतो, या व्हायरसला सेल मेम्ब्रेन ॲबसेंट असणार, सायटोप्लाझम ॲबसेंट असणार, सेल ऑर्गॅनिल्स ॲबसेंट राहणार, त्यामध्ये फक्त प्रोटीनचं कव्हरिंग असणार आणि त्यामध्ये एक तर DNA असणार, एक तर RNA असणार. म्हणून एक्सेप्ट व्हायरस सर्व लिव्हिंग सेल्स या मेम्ब्रेनपासून तयार झालेले असतात, म्हणून त्याला म्हणतात युनिव्हर्सल फीचर ऑफ सेल. म्हणजे या सेल मेम्ब्रेनला काही नावं दिले जातात. त्यामध्ये दिलेले आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन का की या पेशीमध्ये हा जे लिव्हिंग फ्लूइड असेल, हे लिव्हिंग फ्लूइडला आपण प्रोटोप्लाझम पण म्हणणार, सायटोप्लाझम पण म्हणणार. मग ह्या लिव्हिंग फ्लूइडचं जे आवरण असतं म्हणजे मेम्ब्रेन, म्हणून याला नाव दिलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचबरोबर याला परत एक नाव दिलं जातं सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय की पेशीमध्ये ठराविकच घटक आतमध्ये जाण्यास परवानगी असेल किंवा ठराविकच घटक आतमधून बाहेर येण्यास परवानगी असेल, म्हणून याला म्हटलं जातं सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन्स. आता आपण त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं, या स्ट्रक्चरमध्ये हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो हा खूप थिन असणार. तर थिन म्हणजे किती थिन असणार, 7 to 10 नॅनोमीटर. मायक्रोमीटरपेक्षा एक स्मॉल युनिट आहे नॅनोमीटर. आणि हे थिन असल्यामुळे तो डेलिकेट असणार, फ्लेक्झिबल असणार. त्याचबरोबर हे मेम्ब्रेन जे तयार झालेलं असेल, यामध्ये जे घटक असतील त्यामध्ये मेन घटक असेल लिपिड्स. लिपिडला आपण फॅट पण म्हणणार. त्याचबरोबर प्रोटीन्स असणार आणि काही प्रमाणात कार्बोहायड्रेट पण असणार. हे सर्व बायोमॉलिक्युल्स आहेत. याच्या कॉम्पोजिशनपासून ही सेल मेम्ब्रेन तयार झाली जाते. मग पहिल्या वेळेला सिंगर आणि निकोलसन म्हणजे 1972मध्ये यांनी पहिले प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे मॉडेल्स आहे ते प्रपोज केलं आणि त्या मॉडेल्सला नाव दिलं फ्लूइड मोझाईक मॉडेल. त्या मॉडेलचं नाव दिलेलं आहे फ्लूइड मोझाईक मॉडेल्स. बघा 1972मध्ये सिंगर आणि निकोलसनने हे स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं आणि त्या एक्सप्लेन केलेल्या स्ट्रक्चर्सला नाव दिलं, काय दिलं, फ्लूइड मोझाईक मॉडेल्स. यांच्या म्हणण्यानुसार हे जे मेम्ब्रेन्स असणार हे लिपिडच्या बाय लेअरपासून तयार झालेले असणार. लिपिडचे बाय लेअर्स म्हणजे काय की 2 लेअरपासून तयार झालेले असणार. या लिपिडमध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्सला म्हणतात फॉस्फोलिपिड्स. मग बघा ह्या ठिकाणी जर आपण समजा हे स्ट्रक्चर बघितलं की ह्या मेम्ब्रेनचा, या सेल मेम्ब्रेनचा एक छोटा भाग आपण ह्या ठिकाणी बघतोय. यामध्ये हे जे मॉलिक्युल्स असतात या मॉलिक्युल्सला म्हणतात फॉस्फोलिपिड. या फॉस्फोलिपिडमध्ये 2 शब्द आहेत. पहिला जो शब्द आहे हा फॉस्फेट ग्रुप आहे आणि यामध्ये हा लिपिड ग्रुप आहे. म्हणजे ह्या मॉलिक्युलचं जे हेड असतं त्याला म्हणतात फॉस्फेट ग्रुप. आणि दुसरं जी 2 टेल्स दिसत आहेत आपल्याला, ह्या टेल्स ह्या लिपिडपासून तयार झालेले असतात, या हायड्रोकार्बनपासून तयार झालेले असतात. म्हणजे ह्या मॉलिक्युलचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण की हा जो हेड असतो हा हेड पोलर असतो.
पोलर म्हणजे ह्या मॉलिक्युल्सवर पोलॅरिटी असणार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असणार, त्याला म्हणतात पोलर मॉलिक्युल्स. आणि पोलर मॉलिक्युल्स असल्यामुळे याच्या सराउंडिंगला जे वॉटर असेल, वॉटरसुद्धा पोलर मॉलिक्युल्स असणार. वॉटरसुद्धा पोलॅरिटी असते. ऑक्सिजनवर पार्शियली निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असणार. मग हे पोलर आणि वॉटर पोलर, त्यामुळे हे जे मॉलिक्युल्स असतात हे वॉटरकडे आकर्षित होतात. म्हणून त्याला म्हटलं जातं हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स. याला म्हणतात हायड्रोफिलिक मॉलिक्यूल. हायड्रोफिलिक म्हणजे काय? वॉटर लव्हिंग म्हणजे पाण्यावर प्रेम करणारे मॉलिक्युल्स, की पाण्याकडे आकर्षित होणारे मॉलिक्युल्स, त्याला म्हणतात हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स. त्याच वेळेला ही जी टेल असते, ही टेल हायड्रोकार्बनपासून तयार झाल्यामुळे त्याच्यावर कुठल्या प्रकारची पोलॅरिटी नसते, म्हणून त्याला म्हणतात नॉन पोलर टेल्स. आणि नॉन पोलर टेल्स असल्यामुळे पोलर मॉलिक्युल्सकडे आकर्षित होत नाही, परंतु त्या पोलर मॉलिक्युल्सपासून काय जाणार? लांब जाणार. त्याला म्हणणार आपण हायड्रोफोबिक टेल. फोबिक म्हणजे घाबरणे, भीती वाटणे. कशाची भीती वाटणार? पाण्याची. म्हणून याला आपण असे म्हणू शकणार वॉटर हेटिंग मॉलिक्युल्स, म्हणजे पाण्यापासून लांब जाणारे मॉलिक्युल्स. बघा, हा फॉस्फोलिपिड्समध्ये जे लेयर्स तयार होतात, हा असणार हायड्रोफिलिक लेअर आणि हा राहणार हायड्रोफोबिक लेअर. आणि असे 2 लेअरपासून तयार होतात, म्हणून याला म्हणतात बाय लेयर्स. म्हणजे फॉस्फोलिपिड्स बाय लेअरपासून हे स्ट्रक्चर्स तयार झालेलं असतं. बघा, यामध्ये एम्बेडेड इंटिग्रेटेड विथ प्रोटीन्स ॲक्ट ॲज द गेट कीपर. म्हणजे हे जे बाय लेयर्स असतील, या बाय लेयर्समध्ये फॉस्फेट मॉलिक्युल्समध्ये काही ठिकाणी प्रोटीन्स हे इंटिग्रेट असतात. प्रोटीन्स काय असतात? हे इंटिग्रेट्स असतात. आता इंटिग्रेट्स असतात म्हणजे काय? काही वेळेला आपण बघतो काही उत्सव वगैरे असेल तर आपल्या घरी आपण झेंडूंच्या फुलांची माळ तयार करतो. आता त्यामध्ये झेंडूंच्या फुलांमध्ये काही वेळेला आपण आंब्याचे पानं पण टाकतो, काही वेळेला जर समजा जास्वंदचे फुलं असतील तेही टाकतो आपण. म्हणजे झेंडूंच्या फुलांबरोबर आपण हे आंब्याचे पानं टाकतो किंवा दुसरे फुलं टाकतो, याला म्हणतात इंटिग्रेटेड्स. म्हणजे ह्या फुलांबरोबर हे फुलं काय होतात? ॲड होतात. सेम ह्या पद्धतीने या फॉस्फोलिपिड मॉलिक्युल्सबरोबर या ठिकाणी प्रोटीन्स मॉलिक्युल्स इंटिग्रेट्स असणार आणि ते गेट कीपर म्हणून काम करणार. गेट कीपर म्हणजे काय? की काही घटक हे आतमध्ये येतील किंवा काही आतमधले घटक बाहेर जातील त्या ह्या प्रोटीनच्या मदतीने, म्हणून याला म्हणतात गेट कीपर. त्यामध्ये जर बघितलं आपण, यामध्ये जे मॉलिक्युल्स असतात, या मॉलिक्युल्स साईड वे फ्लिप अँड रोटेट विथिन द मेम्ब्रेन, हेन्स इट इज फ्लूड. जर समजा याचं स्ट्रक्चर बघितलं आपण, बायलेअर फॉस्फोलिपिडचं जर स्ट्रक्चर बघितलं की यामध्ये हे जे मॉलिक्युल्स असतात, या मॉलिक्युल्समध्ये सतत हालचाल चालू असते. आणि ती हालचाल त्याचबरोबर फ्लिप म्हणजे काय? ते उलटसुलटही होणार, त्या लेअरमध्ये ते उलटसुलटही होणार. त्याचबरोबर हे जे फॉस्फेट मॉलिक्युल्स असतात तर ते काय राहणार? ते रोटेट्स पण होणार. म्हणजे यामध्ये मग फ्लिप पण होणार, रोटेशन पण होणार आणि साईडवेज हालचाल पण घडून येणार. म्हणून हे जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला एक लिक्विडसारखं दिसतं, फ्लूडसारखं दिसतं. त्याचबरोबर यामध्ये मॉलिक्युलची जी अरेंजमेंट असते याची तुलना केलेली आहे टाईल्स बरोबर, म्हणजे मोझॅईक टाईल्स बरोबर. म्हणजे यामध्ये जी मॉलिक्युलची जी अरेंजमेंट असते तर ती अरेंजमेंट जसे आपण एखादी मोझॅईक टाईल्स तयार करतो तर त्यामध्ये जे छोटे छोटे टाईल्सचे तुकडे असतात ते अरेंज करून जे मोझॅईक्स तयार होते, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? टाईल्स इन मोझॅईक्स. म्हणून याला काय म्हणतो आपण? मोझॅईक मॉडेल. म्हणून या सिंगर अँड निकोलसन्स नावाच्या शास्त्रज्ञाने या मॉडेल्सला नाव दिलं फ्लूड मोझॅईक मॉडेल्स. आता इथं फ्लूड मोझॅईक मॉडेल्स म्हणजे मोझॅईक मॉडेल्स बघण्यासाठी जर समजा आपण एक डिझाईन जर बघितली, बघा ह्या ठिकाणी समजा एक मोझॅईक टाईल्स आहे. या मोझॅईकमध्ये हे छोटे छोटे तुकडे आपण तयार करून त्यामध्ये इन्सर्ट करून एक डिझाईन तयार झालेले. म्हणजे जे टाईलचे जे तुकडे असतात आणि त्यापासून एक स्ट्रक्चर्स तयार झालेले, याला म्हणतात मोझॅईक मॉडेल्स. म्हणून यांनी त्यांच्या मॉडेलला नाव दिलेले फ्लूड मोझॅईक मॉडेल्स. हे आपल्याला स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेले. हा झाला टॉपिक्स. बघा, आता आपण पुढचा टॉपिक बघणार. पुढच्या टॉपिकचं नाव आहे फंक्शन्स, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं असलेलं कार्य. आता आपल्याला हे जे फंक्शन्स आहेत इन ब्रीफ थोडक्यात बघायचे आहेत. त्यामध्ये पहिलं जे फंक्शन आहे त्याला म्हणतात कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे पेशी दुसऱ्या पेशींबरोबर
किंवा सराउंडिंग बरोबर कोणत्या पद्धतीने संवाद साधणार त्याला म्हणणार आपण कम्युनिकेशन्स. मग हे कम्युनिकेशन साधण्यामध्ये सेल मेम्ब्रेनचा रोल हा महत्त्वाचा असतो. 2 नंबर येणार बॅरियर. मग बॅरियर म्हणजे काय की अडथळा. मग अडथळा कोणामध्ये, समजा ही पेशी असते, ही पेशीमध्ये हे इंटरनल कंटेंट याला म्हणतात इंटरनल एन्व्हायरमेंट, आणि पेशीच्या सराउंडिंगला असेल याला म्हणतात आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे इंटर एन्व्हायरमेंट आणि या आउटर एन्व्हायरमेंटला सेपरेट ठेवण्यामध्ये सेल मेम्ब्रेनचा रोल हा महत्त्वाचा असतो, त्याला आपण म्हणणार बॅरियर. 3 नंबर बघणार आपण होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस समजण्यासाठी बघा, मेंटेनिंग द स्टेबल इंटरनल एन्व्हायरमेंट इन द बॉडी डिस्पाईट चेंजेस इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. म्हणजे बघा, एक टिपिकल एक्झाम्पल देतो. टिपिकल एक्झाम्पलमध्ये आपली बॉडी. आता आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते कॉन्स्टंट असतं, स्टेबल असतं. ते असतं 37 डिग्री सेल्सिअस. मग समर डेज असतील, विंटर डेज असतील, तर त्यामध्ये आपलं जे बॉडी टेम्परेचर असणार हे स्थिर ठेवलं जातं. मग सराउंडिंगमध्ये थोडाही बदल झाला तरीसुद्धा आपलं बॉडी टेम्परेचर हे स्थिर ठेवण्यास मदत केली जाते, त्याला म्हणणार आपण होमिओस्टॅसिस. सेम पेशीमध्ये असलेलं इंटरनल एन्व्हायरमेंट हे स्टेबल ठेवण्यास मदत होते, जरी एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये बदल झाला तरी, त्याला म्हणतात होमिओस्टॅसिस. मग हे स्टेबल ठेवण्यामध्ये सेल मेम्ब्रेनचा रोल हा महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन्स. मग पेशीमध्ये बाहेरचे घटक आतमध्ये आणि आतमधले घटक बाहेर हे सेल मेम्ब्रेनतर्फे जाणार, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्टेशन्स. मग ह्या सेल मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सपोर्टेशन हे 2 पद्धतीचं घडून येणार. एक राहणार ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, 2 नंबर राहणार पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की ह्या ट्रान्सपोर्टेशनसाठी एनर्जीची आवश्यकता असते. आणि पॅसिव्ह म्हणजे काय की यामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जीची आवश्यकता नसते. मग यामध्ये जी एनर्जी वापरली जाते त्याला म्हणतात ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. मग या ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये जी ATP एनर्जी वापरली जाते की ह्या 2 प्रोसेसमध्ये. मग प्रोसेस कोणती, एक एंडोसायटॉसिस आणि एक एक्झोसायटॉसिस. एंडोसायटॉसिस म्हणजे काय की समजा ही सेल असेल, या सेलमध्ये काही पार्टिकल्स असतील, काही घटक असतील, तर ते पेशीमध्ये आपल्याला पोचवण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते, याला म्हणतात एंडोसायटॉसिस. त्याच वेळेला पेशीमध्ये घटक जे असतील ते बाहेर पाठवण्यासाठी सुद्धा एनर्जीची आवश्यकता असते, या ट्रान्सपोर्टेशनला म्हणतात एक्झोसायटॉसिस. म्हणजे पेशीमध्ये आत येण्यासाठी त्याला म्हणतात एंडोसायटॉसिस, आणि पेशीमधून घटक बाहेर टाकण्यासाठी त्याला म्हणतात एक्झोसायटॉसिस. हा टॉपिक आपल्याला थोडक्यात दिलेला आहे, परंतु मेन टॉपिक दिलेला आपल्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची एनर्जी न वापरता झालेलं ट्रान्सपोर्टेशन्स. म्हणजे 2 पद्धतीने ही प्रोसेस घडून येते. पहिली जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात डिफ्युजन, आणि 2 नंबरची प्रोसेस आहे त्याला म्हणतात ऑस्मॉसिस. डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस यामध्ये थोडा गोंधळ होतो, ते व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. आता इथं डिफ्युजन म्हणजे काय की द मोमेंट ऑफ पार्टिकल्स. आता मोमेंट ऑफ पार्टिकल्स म्हणजे मग गॅसेस असतील किंवा डिझॉल्व न्यूट्रन्स असतील, की ते फ्रॉम एरिया ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे ते हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यास सुरुवात होणार, त्या प्रोसेसला म्हणतात डिफ्युजन प्रोसेस. डिफ्युजन प्रोसेसमध्ये जर समजा आपण हे 2 एक्झाम्पल बघितले, यामध्ये बघितलं आपण एक गॅसेसचं झालेलं डिफ्युजन आणि यामध्ये लिक्विडचं झालेलं डिफ्युजन्स. म्हणजे ही प्रोसेस गॅसेसमध्ये सुद्धा घडून येणार, लिक्विडमध्ये सुद्धा घडून येणार. तर समजा आपण एखाद्या कॉर्नरला जर अगरबत्ती पेटवली, तर त्या अगरबत्तीचा जो वास असतो की तो हायकडून लोकडे जाण्यास सुरुवात होणार. यामध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी खर्च न होता हे प्रोसेस घडून येणार, म्हणून याला म्हणतो आपण पॅसिव्ह प्रोसेस. ही डिफ्युजन प्रोसेस पॅसिव्ह प्रोसेस आहे. सेम लिक्विडमध्ये जर समजा आपण एक बिकर घेतलं आणि त्या बिकरमध्ये आपण पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण थोडी शाई टाकून दिली. आता बघा, ज्या ठिकाणी शाई पडणार त्या ठिकाणी शाईचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि त्यामुळे ही शाई कमी कॉन्सन्ट्रेशनकडे आपोआप स्प्रेड होण्यास सुरुवात होणार. याला म्हणतात सुद्धा लिक्विड डिफ्युजन. हे गॅसेस डिफ्युजन आहे, लिक्विड डिफ्युजन आहे. आणि यामध्ये कुठल्याही मेम्ब्रेनची आवश्यकता नसते आणि कुठल्याही एनर्जीची आवश्यकता नसते. या प्रोसेसला म्हणतात डिफ्युजन प्रोसेस. मग यामध्ये आपल्या ब्लडमध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, आणि त्याच वेळेला लंग्समध्ये जे ॲल्व्ह्युलॉय सॅक असतात
त्यामध्ये असलेलं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये जे गॅसेस एक्सचेंज होतात ते डिफ्युजन प्रोसेसने एक टिपिकल एक्झाम्पल्स आहे. त्यानंतर आपण बघणार दुसरी पॅसिव्ह प्रोसेस, त्याला म्हणतात ऑस्मॉसिस. आता बघा, ही ऑस्मॉसिस व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. यामध्ये सुद्धा वॉटर हे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाणार. याला कुठल्या प्रकारची एनर्जीची आवश्यकता नसते. परंतु यामध्ये एक डिफरन्स असतो, तो असतो मेम्ब्रेनचा. या मेम्ब्रेनला म्हणतात सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? ह्या मेम्ब्रेनमधून फक्त वॉटर मॉलिक्युल्स फक्त पास होतील, सोल्यूट मॉलिक्युल्स पास होत नाही, म्हणून याला म्हणतात सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता मग हे समजण्यासाठी तुम्हाला थोडक्यात सोल्युशन म्हणजे काय ते समजणं आवश्यक आहे. की सोल्युशन म्हणजे काय? की सोल्यूट प्लस सॉल्वंट यापासून सोल्युशन तयार होणार. होमोजिनियस मिक्सचर राहणार की दोन घटक एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स होणार. मग दोन घटक असतील किंवा दोनापेक्षा जास्त पण असतील, परंतु ते पूर्णपणे एकमेकांमध्ये काय होणार? मिक्स होणार आणि एक सिंगल फेज तयार होणार. त्याला म्हणतात ट्रू सोल्युशन. मग सोलिड कोणाला म्हणणार? की या सोल्युशनमध्ये ज्याचं प्रमाण जास्त आहे, ज्याचं प्रमाण कमी आहे, त्याला म्हणतात सोल्यूट. आणि या सोल्युशनमध्ये ज्याचं प्रमाण जास्त असेल त्याला म्हणतात सॉल्वंट. सोल्युशनमध्ये ज्याचं प्रमाण कमी त्याला सोल्यूट म्हणणार, ज्याचं प्रमाण जास्त त्याला म्हणतात सॉल्वंट. आणि दोघं एकत्र आल्यानंतर हे सोल्युशन तयार होणार. मग बघा, ह्या ठिकाणी हे सोल्युशन दिलेले आपल्याला, हे सोल्युशन दिलेले. या सोल्युशनमध्ये सोल्यूट पार्टिकल दिलेले, परंतु हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, एक पार्टिशन आहे, आणि ह्या बाजूला प्युअर वॉटर दिलेले. आता याचा अर्थ या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे, इकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणून पाणी हे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून, म्हणजे इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे आपोआप जाण्यास सुरुवात होणार या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मार्फत. आणि हे सतत जात राहणार केव्हापर्यंत? जोपर्यंत इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत. म्हणून इथं जर बघितलं आपण, पाण्याची लेवल या ठिकाणी असलेली पाण्याची लेवल सारखीच आहे, परंतु ही प्रोसेस स्पॉन्टेनियसली झाल्याने या ठिकाणी पाण्याची लेवल वाढलेली आणि या ठिकाणी पाण्याची लेवल काय झालेली आहे? कमी आहे. अशा प्रोसेसला म्हणतात ऑस्मॉसिस प्रोसेस. आता बघा, इथं ऑस्मॉसिसची जर डेफिनेशन बघितली आपण, या डेफिनेशनमध्ये ऑस्मॉसिस द मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स अक्रॉस द सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन, किंवा याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स म्हणणार, फ्रॉम अ रिजन ऑफ हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी आहे. जिथं सोल्यूटचं प्रमाण कमी आहे तिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. म्हणून इथं हा शब्द वापरलेला आहे मी. टू ए रिजन ऑफ लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. इथं सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे, इथं सोल्यूट ॲब्सेंट आहे, म्हणून इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे. जास्तकडून कमीकडे आपोआप जाण्यास सुरुवात होणार सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून. या प्रोसेसला म्हणतात ऑस्मॉसिस प्रोसेस. आता या ऑस्मॉसिस प्रोसेसनुसार आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि टाईप्स ऑफ सोल्युशन्स दिलेले आहेत. तो टॉपिक्स आपण आता पुढचा बघणार. बघा, यामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आपल्याला, ही ॲक्टिव्हिटी दिलेली. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेले पोटॅटो. आता या पोटॅटोमध्ये जर समजा हा बटाटा आहे, ह्या बटाट्याचे आपण सुरीच्या मदतीने 2 तुकडे करणार. बघा, याला कुठल्या प्रकारचा आकार नसतो. आकार नसल्यामुळे आपण रफली याचे 2 तुकडे करणार. परंतु हे तुकडे आपण काय करणार? वजन काट्यावर याचं वजन मोजून घेणार आणि वजन मोजल्यानंतर आपण काय करणार? असे 2 बीकर घेणार. याला ए लेटरने आपण डिनोट करणार, याला बी लेटरने डिनोट करणार. हा ए आणि हा बी, हा ए आणि हा बी, ए आणि बी. आपण यामध्ये एका बीकरमध्ये प्युअर वॉटर घेतलेले, फक्त प्युअर वॉटर, फक्त पाणीच घेतलेले यामध्ये. परंतु यामध्ये काय केलेले आपण? एक 20% सॉल्ट और शुगर सोल्युशन. या ठिकाणी सोल्युशन घेतलेलं आहे, इथं फक्त सॉल्वंट घेतले, फक्त पाणी घेतलेलं आहे. आणि या 2 बीकरमध्ये आपण हे वजन केलेले, सारखेच वजन केलेले 2 तुकडे टाकलेले आहेत, यामध्ये टाकलेले. आता टाकल्यानंतर आपण हे काही कालावधी करता आपण तसेच ठेवले
आणि त्यानंतर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली की ज्या ठिकाणी प्युअर वॉटरमध्ये आपण हा बटाट्याचा जो तुकडा टाकलेला आहे याचा आकार वाढलेला दिसला आपल्याला. याचा काय होतो, आकार वाढलेला दिसतो. आणि त्याच वेळेला सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर या पीस ऑफ पोटॅटो याचा आकार काय झालेला आहे, श्रिंक झालेला आहे. म्हणजे आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर ऑब्झर्वेशनमध्ये बिकर एमध्ये पोटॅटो पीस स्वेट म्हणजे याचा आकार काय झालेला आहे, वाढलेला आहे. आणि त्याच वेळेला बिकर बीमध्ये जर बघितलं आपण पोटॅटो पीस श्रिंक म्हणजे आंकुंचन पावणे, याचा आकार काय झालेला आहे, कमी झालेला आहे, याचा आकार वाढलेला आहे. तर असं का, की प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस. तर इथं आपण असं म्हणू शकतो, दिस हॅपन बिकॉज द सेल मेम्ब्रेन दॅट अलाव वॉटर टू मूव्ह इन अँड आउट ऑफ द सेल बट नॉट शुगर ऑर सॉल्ट मॉलिक्युल्स. आता या ठिकाणी जे सोल्यूट पार्टिकल्स असतात या सेल मेम्ब्रेनमधून अलाव नसतात, परंतु वॉटर मॉलिक्युल्स हे बाहेर येऊ शकतात किंवा आतमध्ये जाऊ शकतात. यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आतमध्ये गेल्यामुळे ह्याचा आकार वाढला आणि ह्या कंडिशनमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन सराउंडिंगचं कमी आणि पेशीमध्ये जास्त असल्यामुळे हे पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाली. परंतु यामध्ये असलेले जे सोल्यूट पार्टिकल्स म्हणजे स्टार्च मॉलिक्युल्स वगैरे जे असतील, कार्बोहायड्रेट वगैरे असेल, तर त्यामुळे ते बाहेर येण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे याचा आकार काय झाला, कमी झाला. याचा आकार काय झाला, कमी झाला, श्रिंक झाला. म्हणजे या ठिकाणी सराउंडिंगपेक्षा पेशीमध्ये किंवा पोटॅटो पीसमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशन गेल्यामुळे याचा आकार काय झाला, श्रिंक झाला. आणि यामध्ये बाहेरचं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी आतमध्ये गेल्यामुळे याचा आकार काय झाला, स्वेल झाला. ही जी ॲक्टिव्हिटीवरनं आपण टाईप्स ऑफ सोल्युशन्स बघणार. मग टाईप्स ऑफ सोल्युशन 3 टाईपचे असतात. एक राहणार आयसोटोनिक सोल्युशन, 2 नंबर आहे हायपरटोनिक सोल्युशन, 3 नंबर आहे हायपोटोनिक सोल्युशन. बघा हे सोल्युशनचा क्रम बदलला तरी चालतो. तुम्ही म्हणणार मग आधी हायपोटोनिक सोल्युशन घेतलं चालेल का, हो चालू शकतं, परंतु त्या ठिकाणची असलेली इन्फॉर्मेशन त्यासमोर येणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी जे 3 सोल्युशन झाले की 3 सोल्युशन आपण बघणार एक एक करून. तर त्यामध्ये 3 सोल्युशनमध्ये आपण जर बघितलं पहिलं हायपोटोनिक सोल्युशन. या हायपोटोनिक सोल्युशनमध्ये काय आहे, द एक्सटर्नल सोल्युशन हॅव्हिंग हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर दॅन द सेल सायटोप्लाझम इज नोन ॲज हायपोटोनिक सोल्युशन. हायपो म्हणजे पेशीचा आकार वाढणार. आता समजा आपण या हायपोटोनिक सोल्युशनमध्ये आपण काय केलं, समजा एक कंटेनर घेतला, असा एक कंटेनर घेतला. या कंटेनरमध्ये ह्या ज्या RBCs आहेत ह्या सेल टाकल्या आपण आणि यामध्ये आपण काय केलं, प्युअर वॉटर घेतलं, पाणी, आणि ही सेल आहे. बघा पेशीमध्ये सोल्युशन आहे आणि सराउंडिंगला प्युअर वॉटर आहे. मग ज्या वेळेला अशी कंडिशन असेल तर त्यावेळेला सराउंडिंगला पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यास सुरुवात होणार आणि त्यामुळे पेशीचा आकार काय होणार, वाढणार. पेशीचा आकार वाढणार, पेशी स्वेल होणार. मग अशा सोल्युशनला म्हटलं जातं हायपोटोनिक सोल्युशन. यामध्ये बघा आपण या ठिकाणी या RBCs असतात, या RBCsमध्ये आपल्याला हे ॲरो दाखवलेले आहेत. म्हणजे बाहेरचं पाणी या पेशीमध्ये गेल्यामुळे याचा आकार वाढतोय आणि याचा आकार वाढल्याने या ठिकाणी एक टर्गर प्रेशर तयार होतोय. तो प्रेशर सहन करण्याची क्षमता या मेम्ब्रेनमध्ये नसल्यामुळे काही वेळेला ते काय होणार, ब्रेक होणार, फुटणार. 2 नंबरची सोल्युशन आहे आयसोटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिक सोल्युशनमध्ये एक्सटर्नल सोल्युशन हॅव्हिंग एक्झॅक्टली द सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर ॲज दॅट ऑफ सेल सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज आयसोटोनिक सोल्युशन. या आयसोटोनिक सोल्युशनमध्ये काय होणार की समजा आपण या सराउंडिंगला सुद्धा सोल्युशन आहे आणि RBCsमध्ये सुद्धा सोल्युशन आहे, मग या RBCsमध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण आणि सराउंडिंगला असलेलं पाण्याचं प्रमाण हे सारखंच आहे. आणि अशी ज्या वेळेला कंडिशन्स तयार होते त्यावेळेला ज्या प्रमाणात पाणी आतमध्ये येणार त्याच प्रमाणात बाहेरचं पाणी आतमध्ये जाणार. ही प्रोसेस सतत इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश करत असते आणि त्यामुळे या पेशीच्या आकारावर कुठलाही प्रभाव नसतो. अशा सोल्युशनला म्हटलं जातं आयसोटोनिक सोल्युशन. या ठिकाणी जर बघितलं की या RBCsमध्ये ज्या प्रमाणात पाणी आतमध्ये जाते त्याच प्रमाणात पाणी बाहेर येतं आहे.
आणि त्यामुळे तो समतोल साधला जातो आहे. त्यामुळे पेशीच्या आकारावर कुठलाही परिणाम होत नाही. अशा सोल्युशनला म्हटलं जातं आयसोटोनिक सोल्युशन. आणि 3 नंबरचं जे सोल्युशन दिलेलं आहे त्याला म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन. या हायपरटोनिक सोल्युशनमध्ये बघा, द एक्सटर्नल सोल्युशन हॅव्हिंग लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर दॅन द सेल सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज हायपरटोनिक सोल्युशन. या कंडिशनमध्ये काय होणार की समजा आपण काय केलं, हे सोल्युशन घेतलं आणि यामध्ये आपण RBC टाकून दिली. या RBCमध्ये सुद्धा सोल्युशन राहणार, सराउंडिंगला पण सोल्युशन राहणार. यामध्ये डिफरन्स राहणार फक्त कॉन्सन्ट्रेशनचा. कॉन्सन्ट्रेशनमध्ये हे जे सराउंडिंगचं जे सोल्युशन आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे कम्पॅरेटिव्हली RBCच्या सायटोप्लाझममध्ये असलेल्या पाण्याबरोबर. म्हणजे RBCमध्ये पाण्याचं प्रमाण काय आहे, जास्त आहे, सराउंडिंगला पाण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणून हे पाणी जास्तकडून कमीकडे येण्यास सुरुवात होणार आणि हे कंटिन्युअसली हे पाणी या RBCमधून सातत्याने बाहेर आल्यामुळे या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून किंवा सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेनमधून, त्यामुळे याचा आकार काय होणार, श्रिंक होणार. याचा आकार काय होतो, हा श्रिंक होतो. बघा या ठिकाणी सराउंडिंगला वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे RBCच्या वॉटर कॉन्सन्ट्रेशनपेक्षा. म्हणून या पेशीमधलं पाणी हे सतत बाहेर येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे ह्या पेशीचा काय होतो, आकार चेंज होतो आणि पेशी काय होणार, श्रिंक होणार. मग अशा टाईपच्या सोल्युशनला म्हटलं जातं हायपरटोनिक सोल्युशन. असे 3 टाईपचे सोल्युशन्स आहेत. त्यामध्ये पहिलं आहे हायपोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन. याचा डेली लाईफमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये याचा वापर करून घेतो. त्यानंतर आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी एक डायग्राम दिलेली, अशी एक पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली. यामध्ये बघा, ह्या डायग्राममध्ये हे थोडी कॉम्प्लिकेटेड वाटते आपल्याला. यामध्ये काय केलेलं, त्यांनी ह्या सेल घेतलेल्या आहेत आणि ह्या सेल वेगळ्या वेगळ्या सॉल्वंट आणि सोल्युशनमध्ये टाकलेल्या आहेत. बघा पहिली जी कंडिशन दिलेली त्यांनी आयसोटोनिक सोल्युशन. आयसो मीन्स सेम, म्हणजे पेशीमध्ये असलेलं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आणि सराउंडिंगमध्ये असलेलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन काय सारखं आहे. म्हणून पाणी आतमधून बाहेर किंवा बाहेरचं पाणी आतमध्ये हे जात राहणार, परंतु इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार. त्यावेळेला त्या पेशीमध्ये कुठलाही परिणाम होत नाही, पेशीचा आकार जसा असेल तसाच राहणार. अशा सोल्युशनला म्हणणार आयसोटोनिक सोल्युशन. परंतु यामध्ये त्यांनी काय दिलेले, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मीडियम, या ठिकाणी एक साईन दिलेले, या साईनवर फोकस करणं आवश्यक आहे. या ठिकाणी एक साईन दिलेलं, इक्वल टूचं साईन दिलेले, म्हणजे समान आहे. द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रासेल्युलर मीडियम, म्हणजे ही जी पेशी असेल या पेशीचं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर, याला म्हणतात एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे पेशीच्या बाहेरचं असलेलं, आणि इंट्रासेल्युलर म्हणजे पेशीच्या आतमध्ये असलेलं. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सारखंच आहे. आता सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असेल तर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन पण सारखं राहणार आणि त्यामुळे ज्या प्रमाणात पाणी बाहेर जाणार त्याच प्रमाणात पाणी आतमध्ये पण जाणार आणि त्यामध्ये एक समतोल साधला जाणार. त्यामुळे पेशीचा आकार चेंज होतो नाही. 2 नंबरच्या कंडिशनमध्ये दिलेलं आहे हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशनमध्ये काय दिलेलं आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. बघा सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड म्हणजे पेशीच्या बाहेरचं असलेलं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं इज अ लेस दॅन, बघा इथं लेस दॅन दिलेलं आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रासेल्युलर मीडियम. मग यामध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रासेल्युलर मीडियम म्हणजे पेशीमध्ये असलेलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडपेक्षा. म्हणजे पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि सराउंडिंगला पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यास सुरुवात झाल्यामुळे याचा आकार बदलला. याला म्हणतात हायपोटोनिक सोल्युशन. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये दिलेलं आहे हायपरटोनिक सोल्युशन. यामध्ये दिलेले आहे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मीडियम इज ग्रेटर दॅन द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रासेल्युलर मीडियम. बघा इथं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सराउंडिंगला जास्त आहे, सराउंडिंगला सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी, पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून पाणी हे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यास सुरुवात होणार. त्यामुळे या पेशीचा आकार काय होणार, बदलणार, श्रिंक होणार.
अशा सोल्युशनला म्हटलं जातं हायपरटोनिक सोल्युशन्स. मग बघा, आपल्याला हे 3 टाईपचे सोल्युशन त्याची पूर्णपणे एक जजमेंट देणं आवश्यक आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवायचे. काही वेळेला तुम्हाला सोल्यूट शब्द दिला जाईल, काही वेळेला तुम्हाला वॉटर कॉन्सन्ट्रेशन शब्द दिला जाईल. यामध्ये थोडा गोंधळ होतो. सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर पाण्याचं प्रमाण कमी. कारण सोल्युशन हे सोल्यूट आणि सॉल्व्हंटपासूनच तयार होतं. आणि या सोल्युशनमध्ये ज्याचं प्रमाण कमी त्याला सोल्यूट म्हणतात, ज्याचं प्रमाण जास्त त्याला सॉल्व्हंट म्हणतात. मग सोल्यूटचं प्रमाण जास्त झालं म्हणजे आपोआप पाण्याचं प्रमाण कमी होतं. हा फक्त एक गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोल्युशन, त्याची डेफिनेशन, सोल्यूट, सॉल्व्हंट हे कॉन्सन्ट्रेशन समजलं तर तुम्हाला हे 3 टाईपचे सोल्युशन समजण्यास मदत होणार. आता हे झाल्यानंतर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण, आणि काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ते आता आपण बघणार. हे बघा, आपल्या टॉपिक्समध्ये त्यांनी दिलेले आपल्याला व्हॉट इफ. व्हॉट इफ म्हणजे तर काय, असे झाले तर काय, याचा अर्थ असा आहे. यामध्ये दिले त्यांनी मूग बीन्स सीड्स आर केप्ट इन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आफ्टर सोकिंग इन वॉटर इन फॉर 12 hours. व्हॉट विल हॅपन्स टू देम. व्हॉट विल हॅपन्स टू देम. बघा, ह्या ठिकाणी असं दिलेलं आहे त्यांनी की समजा आपण मठ आणि मूग हे शब्द गेलेले आहेत, हे कडधान्य आहेत. बघा, हे जे मूग जर घेतले आपण, हे मूग काय केले आपण की 12 तासाकरता ह्या पाण्यामध्ये भिजवले. समजा आपण काय केलं, एक कंटेनर घेतला. ह्या कंटेनरमध्ये आपण घेतलं पाणी. या पाण्यामध्ये आपण टाकले मूग, आणि हे मूग आपण किती कालावधीकरता ठेवले, आपण ठेवले 12 hours. हे 12 तासाकरता आपण हे त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले. आता भिजवल्याने काय झालं की ह्या मूगपेक्षा, या सीडपेक्षा सराउंडिंगला पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे या मूगमध्ये पाणी जाण्यास सुरुवात होणार. आणि पाणी गेल्यास सुरुवात झाल्यामुळे ह्या मूगच्या सीडचा आकार काय होणार, वाढणार. याचा आकार वाढणार. तर हे सोल्युशन एक हायपोटोनिक सोल्युशन म्हणून काम करणार. हायपोटोनिक सोल्युशन म्हणून काम करणार. त्यामुळे याचा आकार वाढला. कारण का, सराउंडिंगला पाण्याचं प्रमाण जास्त आहे, मूगमध्ये कमी आहे. म्हणून पाणी हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाण्यास सुरुवात झाल्यामुळे याचा आकार वाढतो. म्हणून 12 तास हे मूग जर समजा पाण्यात भिजवून ठेवले तर त्याचा आकार वाढतो. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे की हे भिजवलेले मूग जर समजा आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये ॲड केले तर व्हॉट विल हॅपन, असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण काय करणार, हे जे 12 तास भिजवलेले जे मूग होते ते आपण काय करणार, बाहेर काढणार. बाहेर काढल्यानंतर आपण काय करणार, दुसरा एक कंटेनर घेणार. या कंटेनरमध्ये आपण पाणी न घेता या ठिकाणी आपण काय करणार, एक तर सॉल्ट किंवा शुगर सोल्युशन घेणार. म्हणजे ह्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु तेच जर आपण मूग सीड बघितली, आपण जी मूग सीड बघितली, या सीडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि सराउंडिंग सोल्युशनमध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी आहे. आता या ठिकाणी ऑस्मॉसिसची एक प्रोसेस घडून येणार, त्याला म्हणतात एक्झो ऑस्मॉसिस. ही एंडो ऑस्मॉसिस, एक्झो ऑस्मॉसिस. यामुळे काय होणार, पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे या मूगमध्ये असलेलं पाणी हे बाहेर येण्यास सुरुवात होणार. कारण काय, इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे, इथं पाण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणून पाणी हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे वाहण्यास सुरुवात होणार. आणि हे सतत ही प्रोसेस घडून आल्याने या मूगमधलं पाणी हे बाहेर आल्यामुळे या मूगचा आकार काय होणार, फ्लॅसिड्स. आता फ्लॅसिड्स म्हणजे काय होणार, सुरकुत्या पडणार. याचा आकार काय होणार, श्रिंक होणार. मग ह्या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की पाण्याचं प्रमाण मूग भिजवल्यामुळे जास्त असल्यामुळे आतमधलं पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाल्यामुळे याचा आकार श्रिंक होणार, बदलणार. मग अशा सोल्युशनला म्हणणार आपण हायपरटोनिक सोल्युशन. म्हणजे पाण्यामध्ये भिजवल्यानंतर ते हायपोटोनिक सोल्युशन म्हणून काम करतं आहे. परंतु तेच भिजवलेले मूग जर समजा हाय कॉन्सन्ट्रेटेड असलेल्या सोल्युशनमध्ये जर आपण प्लेस केले तर त्यामध्ये
ते हायपरटोनिक सोल्युशन म्हणून काम करणार आणि आपल्याला त्या मूगचा आकार असा सुरकुत्या पडल्यासारखा सैल लूज झाल्यासारखा दिसतो आपण. हे झालं याचं ऑब्झर्वेशन्स.